ब्रेक नंतर बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस राष्ट्रवादीचं जे जागा वाटप आता झालेलं आहे, 20-20 जागा दोघांना निश्चित झालेत. मात्र उरलेल्या 8 जागांमधल्या कोणत्या जागा कोणाला, आणि यात राजू शेट्टी सारख्या अन्य मित्र पक्षांना नेमकं कोण आपल्या कोट्यातल्या जागा देणार? आणि आता तरी शरद पवार यांच्या एकूणच ऑरा आणि वजनासमोर त्यांचा जो पॉवर गेमचा खेळ असतो ना राजकारणातला पडद्यामागचा, त्यात काँग्रेस फसले का? कारण कोकणात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असं आता तरी दिसतंय, जवळपास स्पष्ट झालंय. याचबद्दल आपण बोलतो. अरुण सावंत आहेत आपल्यासोबत, उमेश पाटील आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे प्रवक्ते, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आहेत, आणि केशव उपाध्याय आहेत भाजपचे प्रवक्ते. डोळे सर, या सगळ्यात तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे ठीक आहे, काँग्रेस असं म्हणतंय की आम्ही भाजपला बाहेर ठेवायला, सत्तेच्या बाहेर ठेवायला वेळप्रसंगी 2 जागा कमी स्वीकारू, पण जर का दीर्घकालीन राजकारणाचा विचार केला तर याच्यात काँग्रेसचं थेट नुकसान नाही दिसत आहे तुम्हाला? हातातल्या 2 किंवा 3 जागा एक मित्र पक्षाकरता, एक राष्ट्रवादी करता, एक भाजपला हरवण्याकरता, अशा पद्धतीने जर का काँग्रेसने जागा सोडल्या तर पुढे त्या जागेवर राष्ट्रवादीच दावा करणार, काँग्रेसला परत मिळणारच नाही. मग घाटा कोणाचा? दिवाळीपासून बहुतेक लोकसभा मतदारसंघांमध्ये या दोन्ही पक्षांनी जनमत चाचण्या सुरू केल्या आहेत. माझे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये जाऊन आले. तर कुठल्या मतदारसंघात कसं वारं आहे आणि कोणाला काय प्रश्न आणि कोणते पक्ष आवडतात याच्या चाचण्या जवळपास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याचं स्टॅटिस्टिक्स त्यांच्यापाशी आलेलं आहे. त्याचा आधार या चर्चा आणि वाटाघाटी यांना आहे असं वाटतंय. त्यामुळे 7-8 जागा ज्या जाणारच आहेत, म्हणजे जे प्रकाश आंबेडकर म्हणत होते की 12 जागा काँग्रेस नेहमीच हारत आलेली आहे त्या आम्हाला द्या, तर त्या दोघांमध्ये हा वाद असेलच. पण त्याखेरीज जे मित्रपक्ष जास्तीत जास्त आपल्याकडे ओढून आणतील तो नेता या निवडणुकीमध्ये अव्वल ठरेल. त्यामुळे आता मित्रपक्ष जास्तीत जास्त कोण मिळू शकतो यावर त्याचं कौशल्य अवलंबून आहे. आणि मला असं दिसतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांकडेही मित्र पक्षांची संख्या सारखीच आहे आणि शत्रू एकच असल्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही असं दिसतंय. रोहित सर, मला तुमच्या बोलण्यात एक लगेच प्रश्न आला. तर गवईंसारखा माणूस जो कोणाचंच ऐकायला आता तयार नाही, मात्र त्यांनी असं ठरवलं की काही झालं तरी मी माझ्याच चिन्हावर लढणार, काँग्रेस सोडणार, म्हणजे मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे, काँग्रेस सोडणार जागा गवईंना का राष्ट्रवादी सोडणार आपल्या कोट्यातनं? ते त्यांच्याशी चर्चा चाललेली आहे आणि पुन्हा एकंदरीत वरिष्ठ पातळीवर त्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो निश्चितपणे आपल्याला कळेल. गवईंचा आग्रह हा त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाबद्दलचा आहे. बरोबर. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा मूळ पक्ष त्यांच्याकडे आहे आणि एखाद्या त्या पक्षाच्या नेत्याला स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व हे इतर कुठल्याही निवडणुकीपेक्षा प्रिय असणं हे समजू शकतो. फक्त त्यातली प्रॅक्टिकल सिच्युएशन, उद्याच्याला त्यांना जर उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि तर ते निवडून येण्याच्या दृष्टीनं काय जास्त गरजेचं आहे या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष झाल्यानंतर निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्ग निघू. म्हणजे तुम्ही दोघेही जागा सोडायला तयार आहात? मित्र पक्षांना बरोबर घेण्याच्या करता 1 पाऊल 2 पाऊल मागे घेण्याची काँग्रेस राष्ट्रवादीची दोन्हीची तयारी असली पाहिजे. राष्ट्रवादीची नक्की आहे. बरं डोळे सर, याला काय म्हणायचं नेमकं? हे एवढं सामंजस्य कसं काय अचानक? अहो, 1935 सालापासून काँग्रेसला निवडणुकांचा भक्कम अनुभव आहे. त्यामुळे कधी माघार घ्यायची आणि कधी जिंकायचं हा शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा महाराष्ट्राला परिचित आहे. तर त्या सर्वांचे अनुभव गाठीशी असल्यामुळे मला नाही वाटत की राहुल गांधी सारखा आता उभारी घेणारा नेता आपल्या पक्षाची नाचक्की करून घेईल 1-2 जागांसाठी. त्यामुळे मला वाटतं राहुल गांधी यांचं जे काही आता अनुभव राजकीय पक्व होत चाललेला आहे आणि त्याला जोड शरद पवारांसारख्या किंवा अन्य राजकीय नेत्यांसारख्या नेत्यांची त्यांना जोड मिळते. तर मला वाटतं थोडीशी हे प्रवक्ते म्हणाले तसं 2 पावलं माघार घेणं काही हरकत नाही. पण नंदुरबार सारखी पारंपरिक काँग्रेसकडे असे, म्हणजे नंदुरबार जेव्हा तयार झाला मतदारसंघ तेव्हापासून काँग्रेसकडे मतदारसंघ आहे. काँग्रेस अशी सहजासहजी सोडून देईल राष्ट्रवादी करता? कारण गावीत जे आहेत सध्याचे जे माजी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राहिलेत राष्ट्रवादीच्या कोट्यातनं, ते आले तर राष्ट्रवादीतच येणार. तशी सध्या खलबतं सुरू आहेत, अंतिम टप्प्यात आहेत. म्हणजे भाजपला तर फटका आहेच. डोळे सर, स्थानिक नेत्यांचं काय असतं की ते मी सांगतोय लोकसभेच्या निवडणुकीमधून
विधानसभेच्या ज्या 6-7 मतदारसंघांची जागा असते त्यावर त्यांचा जास्त डोळा असतो. म्हणूनच महाराष्ट्रातले काही खासदार लोकसभेमध्ये आपली मुद्रा व्यवस्थित उमटू शकत नाही, त्याचं ते कारण आहे. एकदा लोकसभेमध्ये तिकीट मिळालं किंवा चिन्ह मिळालं तर लोकसभेमधल्या 4-6 विधानसभा मतदारसंघांवर आपलं प्रभुत्व गाजवता येतं. त्यासाठी जी धडपड चालू आहे ती आता लोकसभेमध्ये तितकी तीव्र दिसणार नाही, ती नंतर दिसू लागेल असं मला वाटतंय. बर, केशव उपाध्ये तुमचे 2 सहकारी जाणार अशी चर्चा आणि दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रामुख्यानं गळ घातली. एक, तुमचे कोकणातले दिग्गज आत्ताचे मित्र असलेले सहयोगी पक्ष ज्यांचा आहे तुमचा ते नारायण राणे, आणि दुसरे गावित ज्यांची मुलगी सध्या खासदार आहे आणि ते स्वतः विविध केसेस आहेत त्यांच्यावर तुम्ही काहीतरी त्यांना शब्द दिला होता वगैरे असं आम्ही गेले बरेच दिवस ऐकतोय. या दोनही जागा तुमच्या आहेत, ते दोघेही आता राष्ट्रवादीत चालले. असं हायपोथेटिकल प्रश्नांवरती आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं, अशा जर तरच्या प्रश्नांवरती उत्तर मुळामध्ये देता येत नसतं. हे सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या विषयांमध्ये जसे दिवस स्पष्ट होतील, कुणाची माणसं कशी गळत आहेत, कोण आत्ताचे नेते कुठे जात आहेत, कशी आता परिस्थिती बदलत चालली राजकीय परिस्थिती, हे आगामी काळात कळणार आहे. त्यामुळे आज त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली, आघाडी झाली, त्यांच्यात एकमेकांना विश्वास किती हे अनेक वर्ष महाराष्ट्र बघतोय. शरद पवारांबद्दल काँग्रेसमध्ये किती विश्वास आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं काय मत आहे, अशा अनेक गोष्टी बघतोय. पण मला त्या विषयाला जायचं नाही. त्या दोघांना स्वप्नरंजनात राहायचंय. सॉरी, अरुणराव तो स्वप्नच बघत नाही, काँग्रेस स्वप्नच बघत नाही. पण ठीक आहे, आमचे एनसीपीचे मित्र स्वप्न बघत असतील, त्यांना स्वप्न शुभेच्छा देतो. आज त्यांना त्या आघाडीत होत असेल तर शुभेच्छा देतो. त्यावेळी ज्यावेळी युतीची चर्चा होईल चर्चा करू. अरुणराव मध्ये बोलू नये इतका किमान सभ्यता संकेत पाळला पाहिजे. किती वेळा तुम्हाला काँग्रेसला सांगावं लागतं. काँग्रेस मला मान्य आहे का थोडं इतकं आतताईपणा करू नये. अरुणराव बाकी सगळे बोलतात, मी गप्प बसलो. नसताच बोलायचं मध्ये काही आतताईपणा नसतो करायचा, संकेत पाळायचे असतात. ते कुठे तुम्हाला काय म्हणतात, त्याला उत्तर देत आहे. नाही, माझं उत्तर पूर्ण होऊ द्या ना. मध्ये दुसऱ्या वाक्याला बोलायचं, तिसऱ्या वाक्याला मध्ये बोलायचं. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारला की नारायण राणे आणि गावित चालले नाही, हे दोघं राष्ट्रवादीत चालले. तुमच्या आणि राष्ट्रवादीचा काही समझोता आहे का की आमचे दोघं येतील, पुढे जागा आम्हालाच मिळतील? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वच्छ स्पष्ट उत्तर यापूर्वी दिलंय. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी हे आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यांच्यासारखं समान शत्रू एकच आहे अशी आमची भूमिका नाही. आमचे राजकीय विरोधक आहे. शत्रू आणि राजकीय विरोध ही सभ्यता आणि संस्कृतीचा भाग आहे. तो भारतीय जनता पार्टीने आम्ही पाळतो. आम्ही शत्रू मानत नाही. दुसरं त्यातलं सगळ्यात एक महत्वाचं हायपोथेटिकल प्रश्नांची उत्तरं. आणि म्हणून म्हणाल की अजून काही दिवस थांबा, आणखीन काही चित्र फार वेगळं बघायला मिळणार आहे. त्या चित्राचा आज यांना दोघांना आघाडी झाली आहे त्यांचा करू. आणि तिसरा अरुणाच्या प्रश्न उत्तर देतो शिवसेना भाजप युतीबद्दल. असं की ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची चर्चा या चॅनलवर मिलिंद भागवत परत घेईल त्यावेळी तुम्ही जरूर या आणि त्यावेळी आपण त्या सगळ्या उत्तर जरूर करू. आज तुमच्या आघाडीबद्दल चर्चा आहे. भावी त्या अंदाज तुम्हाला प्रश्न विचारला होता, एवढं तुम्हाला लागण्यासारखं काही कारण नव्हतं. ठीक आहे, आपण उमेश पाटील यांच्याकडे जाऊ. उमेश पाटीलजी, तुम्हाला असं वाटतं की भाजपचा तुम्हाला थेट छुपा पाठिंबा आहे, म्हणजे नारायण राणे नाराज आहेत, गावित नाराज आहेत, तर ठीक आहे बुवा, जाऊ दे त्यांना राष्ट्रवादीत, नंतर राष्ट्रवादी आहेच भाजप सोबत? अजिबात असं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि देशाच्या पातळीवर पवार साहेब ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या समविचारी पक्षाला एकत्रित करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावत आहेत. आणि पवार साहेबांवर तृणमूल काँग्रेस असेल किंवा चंद्रबाबू नायडू असतील किंवा आणखी वेगवेगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे पवार साहेबांच्या व्यक्तित्वावर विश्वास ठेवतात. याचाच अर्थ पवार साहेबांच्या विचारधारेशी ते समरस आहेत किंवा त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. संपूर्ण देशातले सगळे वेगवेगळे पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस पक्षाबरोबर जोडून देण्याचं काम पवार साहेब स्वतः नेतृत्व करतायत. असं असताना अशा पद्धतीच्या ज्या शंका कुशंका ज्या उठवल्या जातात ते जाणीवपूर्वक काही भारतीय जनता पार्टीमधलीच मंडळी त्या पद्धतीची आवई उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि कुठला तरी एखाद्या वाक्याचा कुठला तरी संदर्भ देऊन त्याला ते जोडत असतात. पण काही दिवसांपूर्वी अजितदादांनी म्हटलं होतं की भाजपचे सुद्धा अनेक नेते, काही आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यावरच म्हणजे तुमच्या या 24 जागांमध्ये काही आहे त्यांच्याकरता? हे पहा, या सगळ्या गोष्टी काही लगेचच आता उघडपणे माध्यमांच्या समोर नसतात. पण तरीही अजितदादा जे म्हणाले त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे.
2014चं त्यावेळेचं जे वातावरण होतं त्या काळामध्ये काही लोक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. भारतीय जनता पार्टीचे तर 50% निवडून आलेल्या लोकांमध्ये जे आहेत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी मधलेच आमचे मातब्बर नेते तिकडे जाऊन निवडून आलेले आहेत. म्हणजे ते एक भाग आपण जर सोडला त्या संदर्भातला तर आता वातावरण बदललेलं आहे. वातावरण बदलल्यानंतर अनेक शिवसेनेचेही आणि भारतीय जनता पार्टीचेही प्रमुख लोक, प्रमुख त्यांचे असलेले उमेदवार, नेते यांच्याकडून आमच्याकडे येण्याचा मार्ग जो आहे तो आता हळूहळू त्यांना सुकर वाटायला लागलेला आहे. आणि छोटे मोठे नव्हे, मातब्बर काही मंडळी जे आहेत ते आमच्या पक्षाचे चर्चेच्या शेवटाकडे जाऊयात. केशव, मी येतो तुमच्याकडे. चर्चेच्या शेवटाकडे जाऊयात. अरुणजी, मगाशी तुम्ही असं म्हणाला होता की वेळ भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्ही माघारी घेऊ. तुम्ही या काँग्रेसच्या, ही तुमची वैयक्तिक मत आहे का काँग्रेसची भूमिका आहे? मी याच्याकरता विचारतोय की याचा अर्थ स्पष्ट होतो, काँग्रेस वेळ प्रसंगी 2 जागा राष्ट्रवादीला द्यायला तयार आहे जर का भाजपला हरवायचं असेल तर, असं म्हणते काँग्रेस. मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथे आलेलो आहे. त्यामुळे याचा अर्थ मी जे बोलतोय ते काँग्रेस पक्षाचं धोरण हे बोलतोय. त्यामुळे वेळ प्रसंगी जर 1-2 जागेकरता जर कुठे काही अडत असेल तर आम्ही एक पाऊल मागे जाण्याकरता तयार आहोत. परंतु आम्हाला विजय हे आमचं अंतिम साध्य असेल. म्हणजे पवारांच्या पॉवर गेम मध्ये काँग्रेस फसली नाही, हे मात्र मी मानायला मुळीच तयार नाही. पवारांच्या पॉवर गेम मध्ये फसायचा काँग्रेसला प्रश्नच येत नाही. काँग्रेस हा काही छोटासा एखादा खड्डा, हा महासागर आहे, लक्षात घ्या. शरद पवार हे आमच्या महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मातब्बर नेते आहेत, हे मात्र मी जरूर मान्य करेन. बरं, ठीक आहे. उमेश पाटीलजी, तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे आता तुम्ही एकत्र लढणार आहात, पण तरी पवारांची पॉवर जास्त आहे महाराष्ट्रात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण आणि या सगळ्या नेत्यांपेक्षा? पवार साहेबांची अमुक एकापेक्षा किंवा काँग्रेसपेक्षा किंवा अमुक एखाद्या पक्षापेक्षा पॉवर जास्त आहे का अशा अर्थानं मी बोलणार नाही. पवार साहेबांची महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संपूर्ण देशामध्ये त्या परिस्थितीनुरूप जी आहे ती प्रचंड अशी ताकद आहे, तिची एक मोठी शक्ती आहे. पवार साहेबांची उभी हयात 50 वर्ष संसदीय कारकिर्दीला पवार साहेबांचे झालेत. पवार साहेबांच्या शब्दाला एक अत्यंत स्वरूपाचा मान, महत्व, आदर हा काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून दिला जातो. काँग्रेस तुमच्या वाट्याला जास्त देणार आहे घाटा पत्करून तुमच्याकरता. काँग्रेस पक्षाचा घाटा होणार नाही. काँग्रेस 2014च्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या संख्येमध्ये जसा घाटा झाला तसा पद्धतीचा घाटा होणार नाही. जे काही जागा त्यातून निवडून आलेले जे लोक असतील खासदार, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा हा निश्चितपणे फायदा झालेला असेल. ठीक आहे, आपण बघूयात नंतर. केशव उपाध्याय, 30 सेकंद, वेळ संपली. अगदी 30 सेकंद फक्त आठवण करून इच्छितो. इतका शरद पवारांना मान आहे की शरद पवारांनी ज्या 1998 साली निवडणूक लढवायची ठरवली ते काँग्रेस पक्षाने थेट त्यांना काढून टाकलं. म्हणजे राजीनामा नाही, काढूनच टाकलं ते तिघांना. इतका मान आहे. त्यामुळे ठीक आहे, मला त्याचा आक्षेप काही. त्यानंतर ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी ज्या मुद्द्यावरती शरद पवार वेगळे झाले होते ते सगळे मुद्दे शरद पवारांनी गुंडाळून ठेवले. राष्ट्रीय पक्षाने सगळे मुद्दे गुंडाळून ठेवले. ठीक आहे, ही विश्वासाचा भाग असतो. सर्वोच्च नेते पवार साहेबांना मानतात. आपले सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान सुद्धा पवार साहेबांना राजकीय गुरु मानतात. आपण आपलं वेगळं प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही. वेळ संपली आपली, पण 30 सेकंद शेवटची समज करताना तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंतच्या वाटाघाटीत काँग्रेसच्या वाट्याला घाटा आलाय आणि राष्ट्रवादीकडे वाटा गेलाय, पवारांचा पॉवर गेम यशस्वी होतोय पक्षाच्या करता? थोडक्यात 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ नाही देता येणार. कर्नाटकात जनता दल एस पुढे काँग्रेसनं नमकं घेतलेलं आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीशी वाटाघाटी करण्याची तयारी झालेली आहे. माकन यांनी राजीनामा दिलेला आहे. ईशान्येकडे बऱ्याचशा प्रादेशिक पक्षांशी काँग्रेसनं जुळतं मिळतं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसला आता एक साक्षात्कार झालेला आहे की प्रादेशिक पक्षांना बळ दिल्याबरोबरच आपलंही बळ वाढतं आणि प्रादेशिक पक्षांचे नेते अधिक जर उजवे असतील तर आपण त्यांच्याशी जुळून घेणं जास्त स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे मला वाटतं राहुल गांधींचं नेतृत्व तेवढं समजूतदार आता होऊ लागलेलं आहे. बरं डोळे सर, तुमच्या बोलण्यातला फक्त उजवा हा शब्द राष्ट्रवादीला पटेल का नाही मला माहित नाही, कारण उमेश पाटील नाही आणि ऐकणारे राष्ट्रवादीचे नेते उजवे राष्ट्रवादी म्हटल्यानंतर जरा हसते. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुर्तास तरी आता वाटाघाटी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीचे झालेत 20-20 जागांच्या, 8 जागांचा निर्णय आज संध्याकाळपासून कधीही पुढच्या काही काळात होऊ शकतो. बरोबर, उमेश पाटील यांनी ते नमूद केलं पुढच्या काही तासात होईल. पण जे काही आता कोकण, मराठवाडा, विदर्भ या सगळ्याचा विचार करतात तर भंडारा गोंदियाबद्दल स्वतंत्र चर्चा होऊ शकते, एवढा तो मोठा विषय आहे. पण
तूर्तास तरी काँग्रेसच्या वाट्याला घाटा आल्यासारखं दिसतंय आणि पवारांच्या पॉवर गेम हा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये खूपच जास्त ताकदवार होताना आणि यशस्वी होताना दिसतोय. पाहूयात या 8 जागांनंतर सगळे पत्ते जेव्हा समोर मांडले जातील तेव्हा कळेलच पॉवर बाज कोण आहे. आज या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे मनापासून आभार. बेधडकमध्ये इथेच थांबूया.